समित मिहिरा स्पोर्ट मोरावी जो सामना जिंकेल तो क्रिस्टल ट्रॉफीचा एका ट्रॉफीचा मानकर ठरेल। सुपर 5 मध्ये 5वा संघ आपल्याला मिळेल। कारण आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा आपण 40+ उलवे देखील क्वालिफाय झाला सुपर 5 साठी। तसं जर आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा खेळ पाहिला या स्पर्धेमध्ये। अनेक संघ खेळताना आपण सातत्याने पाहिलं। तर जाऊया मात्र मॅचला होईल सुरुवात। अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरे संघ देखील क्वालिफाय झालाय। मोरिया 11 पलसपे संघ देखील क्वालिफाय झालाय। आणि तसं तर या मॅच मध्ये जिंकेल तो 5वा संघ आपल्याला मिळेल जो सुपर 5 चा प्रवास गाठेल। शेवटचा आपल्याला हा खेळाडू आपल्याला या मॅच मध्ये संघ पाहायला मिळेल आमचे सचिन पाटील सर। नक्कीच एक उत्कृष्ट गुणलेखक या विभागामध्ये आज आम्हाला जॉईंट झाले। प्रणयचे मात्रे नक्कीच सातत्याने जे पेन लेखणी करत असतात त्याचे खरोखर आपण पाहिलं तर आमचे सचिन पाटील सर। जाऊया मॅच लावते सुरुवात। एका साईडला विचार केला तर योगेश ओढापून वाहाल आणि त्याच्या समित मात्र मिहिरा स्पोर्ट मोरावी। नक्कीच आपण पाहिला किंजल ट्रॉफी झाली होती त्या ट्रॉफीमध्ये मात्र ओढापून वाहाल संघाने कुठेतरी मोरावी संघाला परास्त केला होता। ही लढत देखील एक प्रेक्षणीय लढत आहे कारण सर्वांना पाहण्यासारखी मॅच होईल। पुन्हा एकदा मात्र दोन संघ आमने सामने येतील एका ट्रॉफीसाठी पुन्हा एकदा झगडतील। कारण अगोदर आपण पाहिला किंजल ट्रॉफीमध्ये मोरावी संघ बाहेर फेकला होता। परंतु आता स्वतःची घरेलू स्पर्धा आहे आणि नाईट रजनी स्पर्धेमध्ये खेळ करावा लागेल। तर चला जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र मॅच लावतोय सुरुवात। सरांचा इशारा आमच्यापर्यंत येईल आणि इथे पहिल्या पूर्वार्धाला होतोय सुरुवात। गोलंदाज सुदेश सालुंके, स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहिला तर आदेश पाटील आणि विनय मात्रे। आमचे काशीनाथ दादा मात्रे तसेच चंद्रकांत दादा मात्रे याच्या वतीनं मिहिरा स्पोर्टच्या खेळाडूंना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि नीरज आणि विनयने जर षटकार टोकला तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये दिले जातील। परंतु इथे लाजचा बाप पटका आदेश पाटीलच्या बॅट मधून येतोय सीमा रेषा पलीकडे दर्जेदार षटकार। सुरुवात झाली आहे। आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती तडाके बंद हा पटका आपण पाहता षटकाराने स्वागत केला आदेश पाटीलने। सुंदर पटका त्याच्या बॅट मधून आला। मिहिरा स्पोर्ट मोरावी संघाचं 6 धावेने खातं ओपन झालं। आताचा चेंडू आपण पाहिला तर क्लिक केलाय डीप थर्ड बॅट म्हणजे आपण पाहिला तर इथे चेंडू अडवला जातोय। संघाची धावसंख्या 6 आकड्यावरती थांबली। 6 धावसंख्या। प्रथम फलंदाजी करताना मिहिरा स्पोर्ट मोरावी त्याच्या समित ओढापून वाहाल ही लढत आपण पाहता। आताचा चेंडू स्ट्रेट ड्रॉप पद्धतीने पटका सजवलाय। चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी एकदा कंप्लीट झाली। नक्कीच आमचे मिलिंद दादा मात्रे, रुपेश दादा ठाकूर, निखिल सावंत आणि दिलकुश मात्रे, प्रवीण ठाकूर यांच्या वतीने देखील मिहिरा स्पोर्टच्या सर्व खेळाडूंना षटकार किंवा चौकार हॅट्रिक टोकली तब्बल 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल। ही मात्र बक्षीस देखील आपल्याला ऐकली लागली। भरपूर बक्षिसाची खैरात आहे मिहिरा स्पोर्ट मोरावी संघाला आणि ते मात्र विनय मात्रे स्ट्राईक वरती येतोय। गोलंदाज सुदेश सालुंके। आताचा चेंडू आपण पाहू शकाल फलंदाजी बॅट अगोदर पेरली चेंडू डॉट जातोय। चांगल्या प्रकारे चेंडू अतलला संघाची धावसंख्या थांबली तब्बल 7 आकड्यावरती। 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला। 4 ओव्हरची मॅच आहे। प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिला टॉस जिंकला ओढापूण वाहाल संघाने। समोर मिहिरा स्पोर्ट मोरावी संघ फलंदाजी करतोय। आणखी एक चेंडू मात्र डॉट येतोय। चांगल्या प्रकारचा चेंडू सुदेश सालुंके अतुलतोय। आपण जर विचार केला तर 5 चेंडू एक षटकार आला होता प्रणय पहिल्या चेंडूवरती। त्यानंतर मात्र जी गोलंदाजी झाली चांगल्या प्रकारची सुदेश सालुंकेची। 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला। संघाची धावसंख्या 7 आकड्यावरती। पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू।
आताचा फटका पाहू शकाल विनय मात्रेचा बॅटच्या टोप इजेला लागला आणि इथे काय घडलंय तर एक मोठा विकेट इथे मात्र बसला जातोय. पहिला झटका मिळेल तो मिहिरा स्पोर्ट मोराबी संघाला. विनय मात्रेचा मोठा विकेट इथे सापडलाय. शेवटच्या चेंडूवरती सुदेश चालू केला. संघाची स्थिती पाहिली एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-7 या आकड्यावरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी अतल्य स्वतः करणारा सुदेश सालुंकेने तर नकच शांतता पसरली आपण पाहिलं तर. कारण शेवटच्या अद्याप 18 चेंडू आहेत. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चांगला परफॉर्मन्स द्यावं लागेल या पहिल्या पूर्वार्धामध्ये. इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मिहिरा स्पोर्ट मोराबी संघाचा अलंकार मात्रे जातोय. घड्याळामध्ये आपण पाहिलं 11 वाजलेत आणि या मॅच मध्ये जो जिंकेल प्रणय तो सुपर 5 मधला 5वा संघ ठरेल. आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. कारण रात्र ग्रँड फिनाले क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतात. स्पोर्ट सायकल्स त्याचा जर फ्रीज असेल मालिकावीरसाठी बरकोज बक्षिसाची खैरात. नवीन फलंदाज अलंकार मात्रे एका साईडला आपण पाहिलं तर एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून क्रीडांगण दाखवला जातो लांगेश्वर. खूप सुंदर हा क्रीडांगण आणि चाकाळत येणारी स्पर्धे भव्य दिव्य आपण पाहता. आदेश पाटील येतो या स्ट्राईकवरती फलंदाज. गोलंदाज ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी प्रवीण मुंबईकर येतो या ओव्हर क्रमांक दुसरा पेकण्यासाठी. षटकातील पहिला चेंडू आदेश पाटीलसाठी. लोवर बोलटा चेंडू चांगला फटका स्केअरलेगच्या रिजन मध्ये टोकलाय. वन बाउंड सीमा रिषा पलीकडे 4 धावेंसाठी दर्जेदार चौकार. आणि नक्कीच आपण पाहू शकाल अंपायर रिओ आहे इथे पाहिलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. अंपायर रिओ आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं जाईल. नो बॉल साठी हा रिओ असेल बीमर. अंपायर रिओ मागितलाय. चेक केला जातोय. चला फेअर डिलिव्हरी आहे सरांनी आम्हाला कळवलंय. सगळ्याची धावसंख एक बाद 11 वरती पोहोचली. आदेश पाटीलच्या पहिल्याच दुसऱ्या ओव्हरच्या चेंडूवरती मात्र त्यांनी चौकार टोकला. चला चेंडू द्यायचंय मैदानामध्ये. चेंडूची पूर्तता करा लगेच. सगळ्याची धावसंख एक बाद 11 या आकड्यावरती. दुसरा ओव्हर फेकताना गोलंदाज प्रवीण मुंबईकर. आदेश पाटीलच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. विनय मात्रेचा विकेट इथे आपण सापडला शेवटच्या चेंडूवरती पहिल्या ओव्हरमध्ये. आणि त्यानंतर प्रवीण मुंबईकरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. फलंदाज आदेश पाटील अलंकार मात्रे ही जोडी आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रवीण मुंबईकर षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज.
आदेश पाटीलचा आणखी एक फटका चांगल्या पद्धतीने ते सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला आडवीपर्यंत पेकीपर्यंत येथे 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना 1-13 या आकड्यावरती. 1-13 धावसंख्या आपण पाहतात स्कोरबोर्डवरती लागल्यात. आदेश पाटील एक चांगली पारी करावी लागेल. अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ झाला होता अलंकार मात्रेचा. मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला होता. नॉन स्ट्राईकचा फलंदाज. षटकातील पुढचा चेंडू जोरदार अपील केले जातोय. फलंदाजला आडव्या पट्ट्याने केलायचा होता आणि आता नंतर हा चेंडू जातोय डॉट निर्धाव पद्धतीचा. आपण पाहू शकाल मात्र आदेश कुठेतरी मिस होतोय. आमचे ऑन स्क्रीन वरती सचिन दादा मात्रे यांना आपण पाहतात. नक्कीच त्यांच्या वतीने आपण पाहिला तो परिधान केला तो ड्रेस आपण पाहतात. सचिन दादा मात्रे यांनी आम्हाला मिहिरा स्पोर्ट या संघाला मात्र ते दिलेला आहे. मनपूर्वक आभाराने येतो. या मात्र दर्जेदार चौकार आदेश पाटीलच्या पाठमधून. एक बाद 17 या आकड्यावरती संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचली. चांगली मात्र स्पर्धा आपण पाहतात मित्रांनो. मिहिरा स्पोर्ट आयोजित आई गावदेवी ट्रॉफी 2025. आदेश पाटीलचा जर विचार केला तर वैयक्तिक 7 चेंडू 17 धावसंख्येवरती खेळतोय. षटकातील पुढचा चेंडू चांगला पटका. पुन्हा एकदा पाहू शकाल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येईल चेंडूला पकडीपैकी परत एकदम कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या 1-18 घरामध्ये. कुठेतरी विनय मात्रेला थांबणं गरजेचं होतं कारण यंदाच्या हंगामामध्ये तो बराच फॉर्म मध्ये आहे. जास्तीत जास्त त्याचं विकेट मैदानावरती थांबणं गरजेचं होतं परंतु लवकरच त्याचा विकेट मात्र ते प्राप्त झाला पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती. आता स्ट्राईक वरती फलंदाज अलंकार मात्रे येतोय. एक खूप सुंदर स्पर्धा आपण एन्जॉय करतात. आई गावदेवी ट्रॉफी 2025. अलंकार मात्रे सन्मानजनक फटका. त्यानंतर आपण पाहू शकाल इथे काय घडेल. हिट करायचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर हा चेंडू देखील डॉट जातोय. पाहता इथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-18 या आकड्यावरती. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 1-18 या आकड्यावरती. मैदानामध्ये पाण्याची मागणी केली. त्याला पाणी घेऊन जायचंय. चला ओढा पण वाल संघ आपण तत्पूर्वी क्षेत्ररक्षक सजवायचं आहे. भरपूर वेळ पाबंद असेल. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायचे आहे. वारंवार एकत्र येऊ नका. टीम मिटिंग करायची नाहीये. ओढा पण वाल संघ सुदेश सालुंकी कर्णधार आपणास आम्ही हा शेवटचा कॉल देतो. मैदानामध्ये तत्पूर्वी मात्र पाणी मागितलंय. पाण्याची मागणी केली. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 1-18 या आकड्यावरती. शेवटचे 12 चेंडू आहेत. आता आदेश पाटील आणि अलंकार मात्रे जर विचार केला तर 2 फलंदाजाला शांत राहून चालणार नाही. आपल्याला चांगला टार्गेट सेट करावा लागेल कारण आपण पहिला 2 मॅच मध्ये चांगल्या प्रकारचा खेळ सादर केला होता आणि या मॅच मध्ये आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावसंख्या झाल्या. आता शेवटच्या 12 चेंडू मध्ये एक चांगला प्रकारचा खेळ सादर करावा लागेल. ओव्हर क्रमांक 3 आकाश गरतला प्राचारण केलंय पहिल्या सत्रामध्ये 3रं षटक बदलण्यासाठी. नक्कीच आपण पाहिलं तर आमचे काशीनाथ दादा मात्रे आणि चंद्रकांत दादा मात्रे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. रुपेश दादा ठाकूर, मिलिंद दादा मात्रे, त्यानंतर आमचे सर्व टीम यांच्या वतीनं चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 3000चं कॅश प्राइज लागलंय. काय घडलं जाते इथे बक्षीस लागलंय परंतु आता आदेश पाटीलला कुठेतरी फायर व्हावं लागेल. मोठी पटके लगवावे लागतील. शांत राहून चालणार नाही आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज आकाश गरत. बॅटची इनर एज. त्यानंतर इथे काय घडलंय तू मै करता इथे फटका मात्र आपण पाहिला तर फसला आणि फलंदाज रनआउट स्वरूपाने बाद होतोय. इथे दुसरा झटका मिळेल तो मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाला.
अलंकार मात्रे बाद होतोय. रनआउट स्वरूपाने फलंदाज आणि त्याला खेळाडू कक्षामध्ये परतावा लागेल. सगळ्याची स्थिती बिकट झाली कारण आपण पाहिलं तर 2-18 या आकड्यावरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी ओढापून वहाल संघ प्रथम टॉस जिंकला. निर्णय त्याने मात्र क्षेत्ररक्षकाचा निवडला. सगळ्याची धावसंख्या 2-18 या आकड्यावरती. नवीन फलंदाज शिवांशी भोईर जातोय मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. या मॅच मध्ये जो जिंकेल तो एका ट्रॉफीचा मानकर ठरेल. सुपर 5 मध्ये प्रवेश करेल. फार महत्वाची मॅच आहे. मिहिरा स्पोर्ट मोरावे संघ आपण आज जरी 2 सामने जिंकलेत परंतु मात्र आपल्याला हा फार मोठा इम्पॉर्टंट सामना आहे. या मॅच मध्ये आपल्याला जिंकावा लागेल. एका साईडला ओढापून वहाल देखील तेच प्रयत्न करणार आहे कारण या मॅच मध्ये आम्हाला जिंकायचं आहे. हे दोन्ही संघांचा प्रयत्न असतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवांशी भोईर येतोय. गोलंदाज आकाश गरत. शेवटचे 10 चेंडूचा खेळ उरलाय पहिल्या पूर्वार्धामधला. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाश गरत फेकण्यासाठी सज्ज. शिवांशी भोईरचा चांगला फटका. तडाके बंद. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून जाईल. 1 बाउंस सीमा रेषा पलीकडे. 4 धावींसाठी चौकार. अशा फटक्यांची गरज आहे. या फटक्यानेच नक्कीच आपला स्कोर बनला जाईल. संघाची धावसंख्या पोहोचली ती मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाची प्रथम फलंदाजी करताना 2-22 आकड्यावरती. चला जास्त वेळ घेऊ नका. ओढापून वहाल संघ इथे टाइम जारी आहे. नक्कीच प्रदीप मुंबईकर आपण जास्त वेळ घेऊ नका कारण आम्हाला भरपूर सामन्यात आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस आहे. अंतिमची रात्र आहे त्यामुळे आपण कुठेही मात्र आपण जास्तीत जास्त वेळ घेऊ नये. 2-22 आकड्यावरती धावसंख्या लागली. शिवांशी भोईरच्या बॅटमधून स्वतःचं खातं ओपन केलं 4 धावेने. एक कर्णधार आपण पाहू शकाल. शिवांशी भोईर मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाचा. तर षटकातील पुढचा चेंडू टॅप पद्धतीने हलवार पद्धतीने पटका सजवलाय. लोकांचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला पकडीपेकीपर्यंत दुसरा धाबेचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या कंप्लीट. 2 धाबेच्या मदतीने मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 24 आकड्यावरती. 2-24 धावसंख्या. तिसऱ्या ओव्हर मधले शेवटचे 2 चेंडू उरलेत. गोलंदाज आकाश गरत. षटकातील पुढचा चेंडू सामोरे शिवांशी भोईर. आताचा फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक येईल जेल खाली. इथे मात्र थोडा मात्र एलिव्हेशन कमी झाला आणि झेल टिपला. तिसरा झटका मिळते तो मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाला. 3 फलंदाज बाद झालेत आणि संघाची धावसंख्या स्थिती पाहिली तर 3-24 आकड्यावरती. विनयचं जसं विकेट पडलं तसं आपण पाहिलं तर कुठेतरी आदेश पाटील मात्र नॉस्ट्राईकला थांबलाय. त्याच्या बॅटमधून चौकार आले होते. नवीन फलंदाज नीरज मात्रे येतोय मैदानाच्या आतमध्ये. इनाईट नंबर 5 5व्या क्रमांकाचा फलंदाज नीरज मात्रे. षटकातील हा शेवटचा चेंडू टॅप पद्धतीने पटका सजवलाय. स्वतःच्या फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी एकदा कंप्लीट झाली. 3 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला. प्रथम फलंदाजी करताना मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाची धावसंख्या तब्बल 3-25 आकड्यावरती. शेवटचा स्लॉग ओव्हर स्क्रीनवरती पाहतात आमचे आयोजक कुमारदादा मात्रे आणि नक्कीच सर्व त्याचे इथे मित्रमंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना. शेवटचे 6 चेंडू उरलेत. आपण पाहू शकाल नन्ना मुन्ना जादूगर स्क्रीनवरती. शेवटचे 6 चेंडू उरलेत. आता 6 चेंडूमध्ये ठोकमठोक फलंदाजी करावी लागेल नीरज मात्रे आणि फलंदाज आदेश पाटीलला. शेवटचा स्लॉग ओव्हर. अगोदरच्या मॅचचा हिरो ज्याने चॅलेंजर चिरलेला बाहेर फेकलं या स्पर्धेतून षटकार टोकून तोच गोलंदाज येतोय रोहित चिर्लेकर. रोहित चिर्लेकरच्या षटकातील पहिला चेंडू समोर फलंदाज नीरज मात्रे. इथे काय घडलं. दांडी उडवली. आणखी एक झटका मिळेल तो मिहिरा स्पोर्ट मोराबे संघाला.
सुंदर गोलंदाजी आपण जर पाहिला तर तिकट मारा इथे केला जातोय. नीरज मात्रेला देखील खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. नवीन फलंदाज रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. सगळ्याची स्थिती पाहिली तर 4 बाद 25 आकड्यावरती 4 बाद 25 धाबत संख्या. रोहन पाटील आदेश पाटील हे फलंदाज आपण पाहता. स्वतःची घरवली स्पर्धा आणि स्वतःचा घरेलू क्रीडांगण लांगेश्वर आणि या क्रीडांगणाची एक उल्लेखनीय कामगिरी आपण पाहिली करावी लागेल आता कामगिरी रोहन पाटीलला. तर शेवटचे 5 चेंडू आहेत. समोर देखील आपण पाहिलं तर रोहित चिर्लेकर फलंदाज रोहन पाटील षटकातील पुढचा चेंडू चांगलाचा फटका आपण पाहिला सजवलाय. तत्पूर्वी चेंडू अडवला जाईल. एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 4 बाद 26 आकड्यावरती. आदेश पाटीलचा आपण पाहिला तर बऱ्याच उशिरानंतर स्ट्राईकवरती येतोय. ज्याने 10 चेंडू 18 धावेची इनिंग सादर केली. तर शेवटचे 4 चेंडू आहेत. या 4 चेंडूमध्ये आदेश पाटीलला चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. 35 ते 40 धावसंख्या हव्या आहेत. कारण ओढा पण वाहाल संघ म्हटला तरी हे पण एक ताकदीचा संघ आहे. सुदेश आहे. त्यानंतर प्रदीप मुंबईकर चांगला खेळ आहे. त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. ब्लॉक पद्धतीचा चेंडू यॉर्कट पद्धतीचा चेंडू फेकला आणि हा चेंडू मात्र जातोय डॉट. निर्धाव पद्धतीचा चेंडू आला. आता कुठेतरी मात्र अडचणी जास्त होत चालल्यात मिहिरा स्पोर्ट मोरावी संघापुढे. कारण आपण पाहिला तर काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. संघाची स्थिती पाहिली 4 बाद 26 आकड्यावरती 4 बाद 26 धावसंख्या. आमचे दशरथ पाटील सर इथे आलेत. योगेशजी मडवी आज आम्हाला आजच्या रात्रीमध्ये जॉईन झालेत. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न आदेश पाटीलच्या बॅट मधून सीमा रेषा पलीकडे जाईल. हा दर्जेदार वन बाउंस चौकार. आदेश पाटील नेहमी आपण सातत्याने पाहतो चांगला खेळ करत असतो. पण आता गरज आहे निश्चित गरज आहे आदेश आणि ती कामगिरी करतोय. संघाची धावसंख्या 30 आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू आहेत आदेश पाटीलला आणि त्याच्या वाट्यालाच येणं गरजेचं आहे. कारण 12 चेंडू 22 धावसंख्येवरती गेलतोय. संघाची धावसंख्या 4 बाद 30 आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू गोलंदाज रोहित चिर्लेकर षटकातील पुढचा चेंडू फेकेल. मिस झाला. इथे मात्र नक्कीच स्वतःवरती नाराज होतोय आदेश. कारण मोठा फटका केलायचा होता. पण आता शेवटचा चेंडू उरलाय या पहिल्या पूर्वार्धामधला अंतिमच्या षटकातील अंतिमचा चेंडू. संघाची धावसंख्या 4 बाद 30 आकड्यावरती. एक मोठा फटका आला तर चांगला टार्गेट सेट होईल. गोलंदाज रोहित चिर्लेकर षटकातील शेवटचा चेंडू आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न फलंदाज येथे फसलाय. आणखी विकेटचं पतन करतोय. पहिला पूर्वार्ध समाप्त होतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिला तर मिहिरा स्पोर्ट मोरावे संघ प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 30 आकड्यावरती आणि एक छोटं आव्हान दिलंय. तो ओढापून वाहाल संघाला 31 धावेचा हा टार्गेट असेल. तर दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया. नक्कीच आपले करावी गावचे आमचे दशरथजी पाटील सर मात्र जॉईंट होतील दुसऱ्या सत्रामध्ये. ओढापूण वाहाल आणि त्या जागेसमध्ये मिहिरा स्पोर्ट मोरावे हे मॅच आपण पाहतात आयोजित आई गावदेव ट्रॉफी 2025. धन्यवाद मनोहर भाई. अतिशय दमदार समालोचन. विद्यमान सामना मोरावे त्यांच्या विरोधात
चला 30 धावांची गरज निर्धारित 24 चेंडूमध्ये प्रति षटकामागं 7.5 धावांचं इक्वेशन जे समीकरण ठेवलेलं आहे. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चले भाई जा लवकर. याला याला द्या कडक द्या खलबत्त्या पण तुटला नाही पाहिजे. अरे भाई बॉल माहित आहे का भाव काय रेट आहे 80 रुपये. कांदा 5 किलो येते त्याच्यात. मग कुठं चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. सलामीची आरंभीची 30 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी टार्गेट जरी सोपा असलं परंतु जर 31 धावांची गरज. टार्गेट जरी सोपा असलं परंतु हवामानाचा अंदाज जर बघितला संपूर्ण गोलंदाजीला पूरक पोषक फेवरेबल असं हे अनुकूल वातावरण आहे. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. याच्यानंतर मोठे चिट्या उडतील ना. हा शेवटचा सामना शेवटची लढत. याच्यानंतर जे टॉप 5 मध्ये असेल त्याच्यात लॉट्स पाडण्यात येतील. चिट्या लॉट्स चिट्या असतील. ड्रॉ. चला पहिली जोडी प्रदीप मुंबईकर आणि त्यांच्या जोडीदार बिपिन पावशे. हो हो हो. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग स्विफ्ट केलाय. ग्लोरियस स्ट्रोक. आकर्षक बहुचर्चित अतुलनीय उल्लेखनीय विश्वसनीय पटका. का टायमिंग बघा. पल्लू शॉट झाडू शॉट स्विफ्ट केला चेंडूला. लॉंगलेग आणि डिफाईन घ्यायच्या मधून मिळती 4 धावा. दमदार स्ट्रोक. संघाची दमदार सुरुवात. हो होणार बिनबाद 4 वर 31 धावांची गरज. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. आणि हा यस पुन्हा एकदा भेदक चेंडू आउटसाईड दॅपस्टम कमबॅक करतोय. पहिला थोडासा आउटसाईड लेग स्टेक होता त्याला स्विप केला होता. आणि हा पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. आणि अशा प्रकारे खराब फटका टायमिंग चुकलं गेलं. मिस टाइम स्ट्रोक. त्याचा परिणती इम्पॅक्ट पडला आणि पहिला धक्का. पहिल्या विकेटचं बदल. धाव संख्या 1/4. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स आहे. दोलायमान स्थितीत त्रिशंकू अवस्था. 50-50 बॅट आहे. पहिला धक्का फक्त चौकार मारून वन डाऊन द फलंदाज. पहिल्या विकेटची एक्झिट. वन डाऊनची एंट्री. सुदेश नए बल्लेबाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवीन फलंदाज सुदेश. अतिशय दमदार स्पर्धा. जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता. सालाबाद प्रमाणे मेहरा स्पोर्ट्स स्पर्धेचे दमदार आयोजक मयूर शेठ म्हात्रे.
जीवदानी बामण डोंगरी याच्यानंतर एक जबरदस्त बलाढ्य संघ टॉप 5 मधले ज्या चिट्या उडवण्यात येतील हा शेवटचा सामना असेल. चला सुदेश खेळेल षटक क्रमांक पहिल्या प्रगती पदावर. 3 चेंडू मध्ये धावा झाले 4. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो ग्रेट स्ट्रोक. टायमिंग बघा ग्लोरियस अफलातून ट्रिमेंडस स्ट्रोक. हॉरिबल टायमिंग. नेत्र दीपक फटका कलात्मक तंत्रशुद्ध फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 8 वर. सलग दुसरा चौकार. या षटकामधील टायमिंग चांगलं होतं. उमदा स्ट्रोक्स. डिपिस्को पॉइंट यांच्यामधून गॅप साधली. सुंदर फटका दमदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या धावली 8 वर 1 बाद 8 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावांचं जरी टार्गेट असलं आणि हा येस पुन्हा एकदा चांगला टायमिंग. क्लास कव्हर ड्राईव्ह पण तो प्रोटेक्शन असेल. डेप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ डेप एक्स्ट्रा कव्हर एक धाव मिळते. संघाची धावसंख्या वृद्धी होईल. टोटल स्कोर इज 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 9 वर. चांगलं क्रिकेट चांगलं मैदान. लांगेश्वर मैदान अतिशय अत्याधुनिक जबरदस्त फ्लड लाईट्स सबमुने लख प्रकाश. राहिला शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो. अंतिम डिलिव्हरी. आणि हा येस आउटसाइड द ऑफ कॉट बिहाइंड. मोठा फटका मारायचा. बॅटची लिडिंग एज बाहेर किनारी लिया आणि अशा प्रकारे दुसऱ्या विकेटचा बदल. दुसरा धक्का. धाव संख्या 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. शिवांशु भोईर सेकंड विकेट फॉलन. टोटल स्कोर इज षटक क्रमांक पहिल्या संपूर्णात पहिल्या षटकात 6 चेंडू 9 धावा 2 विकेट. असं हे बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती पदावर. टू डाऊन द फलंदाज नये बल्लेबाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स याची ही एंट्री. रोहित चिर्लेकर. आणि उलवे नोडमधील अतिशय विख्यात अंपायर आणि अतिशय माहितगार आमचे आत्माराम कोळे उर्फ आप्पा. स्पर्धेसाठी शुभेच्छा ऑनलाईन बघत आहेत आमचे कट्टर समर्थक. धन्यवाद देतो आप्पा कोळी. बॉलिंग मार्कवर तयार. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर बॉलिंग मार्कवर आर्यन भोईर. ठेवणीतलं पटडीतलं भात्यामधलं कोडेला वैयक्तिक पहिले षटक. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक. चेंडू गेला डिपेश पॉइंटला. सीमा रेषेलगत अफलातून फिल्डिंग दरम्यान मिळतील 2 धावा. संघाचा टोटल स्कोर धरून पोहोचला आहे 11 वर. 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. डिस्टन्स धावाने चेंडू असं आहेत फक्त 3च आहे. 17 मध्ये 20 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना. आज मात्र मॅचेस सगळ्या रंगतदार झाल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचेस गेलेल्या आहेत. आर्यन भोईर. आणि हा हो हो क्लास. चेंडूला लेटकट केला. दमदार टायमिंग. डीप थर्मॅनला चेंडू फरार झाला. आउटसाइड द ऑफ स्टंप होता. लेटकट. टायमिंग शुड बी एक्सलंट. कलात्मक तंत्रशुद्ध शाश्वत सनातन फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा नेऊन ठेवली तब्बल 15 धावा. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजून 16 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक पुनरागमन. मोरावे त्यांच्या विरोधात व्होडाफोन बहाल. बॉलिंग मार्कवर तयार आर्यन भोईर. बघा प्रोटेक्शन मगाशी तिथं प्लेअर नव्हता तिथं उभा केलेला आहे. शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड गली शॉर्ट फाईन लेग. आणि हा येस पुन्हा एकदा स्टेअर करण्याचा प्रयत्न अपरकट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये होता आणि हा झेल झाला ड्रॉप.
वास्तविक झेल व्हायला हवा होता. जर झेल झाला असता अजून रंगतदार आली असती. शेवटी क्रिकेटमध्ये जरताच्या भाषा चालत नसतात. संघाचा टोटल स्कोर आहे 16 आणि राहिल्या धावा फक्त इन मेन 15 धावांची गरज. चांगला चेंडू होता. आर्यन भोईर पुन्हा एकदा थोडासा नाराज झालाय आणि हा हुक करायचा आहे. संपूर्ण यष्ट्या सोडल्या होत्या. जोरदार अपील केलं होतं आणि पंचांचा निर्णय डॉट बॉल. राहिले 14 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 14 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 15 रन्स. पुन्हा एकदा जबरदस्त ट्विस्ट. आर्यन भोईर बॉलिंग मार्क तयार. 2 बॉल्स टू गो इन दी सेकंड ओव्हर. पुन्हा एकदा चेंडू गेला फॉरवर्ड शॉट लेगला. चांगली फिल्डिंग परंतु धाव मात्र एक मिळेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशेने मारा. थोडासा आउटसाइड द लेग स्टिक होता. चांगली अंपायरिंग एनआर पॅनल. नीरज राणावत अँड कंपनी, जय पवार अँड कंपनी सगळ्या टोळ्या आहेत. जोरदार अपेल. पुन्हा एकदा पायचीच लेगबीप वर LBW परंतु पंचांनी मात्र नकार दिला. अतिशय चांगला अंपायरिंग. पंचांचा लेगबायचा इशारा. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली तब्बल. राहिल्या फक्त 12 धावांची गरज. उर्वरित 13 मध्ये 12 म्हणजे जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज. प्रत्येक षटकामागं आस्किंग रन रेट आय एम टॉकिंग अबाउट. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम आर्यन भोईर. आणि हा पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न. जबरदस्त ऑन ड्राईव्ह. हलक्या हाताने पुश केला. टॅप केला. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली जवळ. राहिल्या फक्त इन मेन 11 धावांची गरज. बॉल राहिले 12. 5.5 धावांचं जे इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट धाव गती. बारा बॉल 11 धावा. शेवटचा सामना, शेवटची लढत. याच्यानंतर टॉप 5 म्हणजे जे अव्वल 5 संघ असतील त्या 5 संघाच्या दरम्यान ज्या चिठ्ठ्या उडविण्यात येतील तर विनंती करतो 5ही संघाचे कॅप्टन प्लीज. याच्यातला विजेता संघ आणि उर्वरित 4 बाकीचे संघ त्यांना विनंती असे कृपया समालोचन कक्षासमोर या. चिठ्ठे झाले तयार कालच. लय ॲडव्हान्समध्ये का मग तुम्ही मोदी साहेबांचा रेकॉर्ड तोडला. मोरावी कराय ॲडव्हान्स मध्ये. हे 12 बॉल 11 धावांची गरज. कालच चिठ्ठ्या रेडी आहेत म्हणजे कोण टाइमपास नको. बरोबर आहे. 12 बॉल 11 धावांची गरज. 5.5 धावांचं इक्वेशन. तिसरं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज, नवीन मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज रोहन पाटील. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मिडॉनला. येस येस. हो झेल झाला. ड्रॉप. अतिशय खराब फिल्डिंग. तकलादू फिल्डिंग. वास्तविक झेल कॅचेस विनिंग द मॅचेस. मागाचे एक झेल झाला ड्रॉप. किपरनी सोडला आणि लॉंग ऑनला एक छोपा झेल. असे जे तुम्ही झेल सोडलात म्हणजे मॅच जवळ तर तुम्ही त्याला बहाल केलीत. बॉल राहिले 11 आणि धावा पाहिजे फक्त इन मेन 10 धावांची गरज. राईट आर्म होते विकेट तयार. हो 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 चाबूक शॉट. जबरदस्त चपराक. आसूड ओढलेत आणि हा दमदार सिक्सर. नाव देखा ना ताव देखा. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. गगन चुंबी गगन भेदी. चेंडू झाला दिसेनासा. चेंडू गेला आकाशाची उंची मोजायला. 6 धावांसाठी. समीकरण अजूनही सोपं करून ठेवलं. जवळजवळ विजयाचे डोहाळे, विजयाची चाऊल. धावा झाला तब्बल 27. राहिल्या फक्त इरमिन 4 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान. राईट आर्म होते विकेट तयार. Oh yes, outside the stump
ऑफ ड्राईव्ह करायचा होता परंतु बॅटच्या कनेक्टमध्ये आले नाही आणि विकेट गेली का. येस कॉट बिहाइंड. चांगला चेंडू जबरदस्त आउट स्विंगर बॅटची लिडिंग एज. चला नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील फलंदाज आकाश घरत. नाही झेल जरी ड्रॉप नसते झाले ना तरी कदाचित सामन्यामध्ये रंगत आली असती. एक तर धावा कमी पडल्या, झेल सोडल्या, आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी. चला नवीन फलंदाज. हॅलो. चला मोरिया लेमन पलसपे संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. यस आलेत. त्यानंतर अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी संघ आपण यायचंय. त्यानंतर हरिदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी आणि गौरी स्पोर्ट्स उलवे पोटीपर चारी कॅप्टन आपण लगेच उपस्थित राहा. यातनं जो संघ जिंकेल एकूण 5 संघांमध्ये ड्रॉ केली जाईल आणि त्या ड्रॉच्या माध्यमातून एक संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल. येस क्या बाद आहे. जे विद्यमान उर्वरित 4 संघांना विनंती असेल कॅप्टन या प्लीज आणि याच्यातला विजेता संघ हलक्यातनं पुश केलाय. धावा झाल्या 29. राहिला फक्त 2 धावाची गरज. रायडा महोदय विकेट. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका हलक्या तरफ पुश केलाय. मिळेल फक्त 1 धाव. स्कोर इज लेवल आणि फलंदाज बाद झालाय. विकेट जर झेल घेतले असते ना तर नक्कीच फरक पडला असता. जरा बाबा ये बाबा. चला येणारा फलंदाज नवीन बॅटर हर्षद पारिंगे. फक्त एका धावेची गरज. निर्णायक विजयासाठी स्कोर लेवल झालाय. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळं बॉलिंग मार्क तयार. उर्वरित आहे बॉल बाकी 6 ना 7 बॉल बाकी आहेत. लास्ट डिलिव्हरी. अंबरेला टाईप फिल्डिंग आहे बघा. आणि हा येस पुन्हा एकदा चांगला चेंडू गॅदर करताना आणि पंचांना नो बॉल जाईल म्हणजे सामना जिंकलाय. चला मॅन ऑफ द मॅच देऊन टाका आणि मोकळं करा. धन्यवाद. दोन्ही संघाला विनंती देतो मॅच अगोदर संपवल्याबद्दल पुन्हा एकदा आमचा वेळ वाचवल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. काल गाढवाचे पाय धरले आता तुमच्या दोघांचे धरतो. या बाबा मॅन ऑफ द मॅच. नाही मग टाईम वाचवला हो. सुदेश सालवी या बाबा. साळुंके. येस येस. या सुदेश सालुंके या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने सामना आपल्या बाजूने झुकविला. मॅच टर्न केली आणि निसटता विजय प्रस्थापित केला आणि टॉप 5 मध्ये ज्यांनी कोलांटी मुसंडी मारली. त्याला ड्रॉ करण्यात येईल आमचे योगेश मडवी. मनोहर येस बरोबर आहे. त्यांचं घर आहे नाही का. पहिला मान तुमचा आहे. वर्मा तुम्ही आहात. आम्ही काय नंतरचे.